श्री शिवाय नमस्तुभ्यम. श्री स्वामी समर्थ. भक्तो नमस्कार. भक्तो, दिव्यातील वातीचे पूर्ण जळून जाते तर काय आहे याचा संकेत? भक्तो, आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत लाभदायी असून प्रत्यक्ष सिद्ध होईल. माझी तुम्हाला विनंती आहे की कृपया या व्हिडिओला सुरुवातीपासून अगदी व्हिडिओच्या अंतापर्यंत तुम्ही अवश्य पहा. तर पहा भक्तो, खूप साऱ्या भक्तांचा मला असा वारंवार प्रश्न येतोय की सर, बऱ्याच वेळा असे घडलेले आहे की जेव्हा आम्ही पूजा करतो तेव्हा पूजेच्या दिव्याची जी वात असते ती पूर्ण जळून जाते आणि तिची राख बनून जाते. तर हे पाहून आमच्या मनात कळत नकळत एक कायमचा भ्रम उत्पन्न होतो की याचे काय कारण आहे. काय हे शुभ असते किंवा मग अशुभ ठरते, किंवा मग याचे काय संकेत असतात आमच्या जीवनामध्ये? आणि हा प्रश्न खूपच उत्तम प्रश्न आहे भक्तो. आजच्या व्हिडिओमध्ये मी या विषयाचा संबंधित तुम्हाला पूर्ण पाठ सांगण्यात जात आहे. तर पहा भक्तो, जेव्हा तुम्ही भक्तगण आपली नियमित पूजा करता तेव्हा आपल्या पूजा पाठमध्ये दिव्याचे अत्यंत महत्व आहे. कोणतीही पूजा, कोणत्याही देवाची पूजा, कोणत्याही इष्टदेवतेची किंवा कोणतेही अनुष्ठान बिना दिव्याशिवाय संपन्न होत नाही. दिवा लावणे अत्यंत अनिवार्य आहे. आणि बऱ्याच वेळा होते काय की तुम्ही लोक पाहताच की त्या दिव्यामध्ये फूल बनून जाते आणि ते फूल खूपच महत्वपूर्ण असते. आणि हे दिव्याचे फूल या गोष्टीच्याकडे स्पष्टपणे हा संकेत देते की तुमची पूजा तुमची देवता आणि इष्टदेवतेपर्यंत पोहोचत आहे आणि तुमची देवता आणि इष्टदेव तुमच्या पूजेने प्रसन्न आहेत आणि त्या पूजेला आणि तुमच्या विनंतीला स्वीकार करीत आहेत. बघतो, याचेही तुमच्या जीवनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण स्थान आहे. जर तुमच्या दिव्यामध्ये फूल बनते तर हा या गोष्टीचा स्पष्ट संकेत आहे की तुमचा देव, तुमची इष्टदेवता तुमच्या पूजेने प्रसन्न आहे, तुमच्या पूजेला स्वीकार करीत आहेत आणि आपला आशीर्वाद ते तुम्हाला देऊ इच्छित आहेत. तर माझी तुम्हा सर्व भक्तगणांना विनंती आहे की तुम्ही तुमची पूजापाठ नियमितपणे सुरूच ठेवा, मध्येच बंद करू नका. आता गोष्ट येते की बऱ्याच वेळा कधी कधी असे पाहिले जाते की जेव्हा तुम्ही भक्तगण पूजा करता किंवा दिवा लावता तेव्हा शेवटी दिव्याची वात जळत असताना ती वात स्वतः पूर्णपणे जळून जाते आणि ती जळल्यानंतर ती एका राखेच्या रूपामध्ये परावर्तित होऊन जाते. तुमची जी वात असते तिचा तुमच्या दिव्यामध्ये कोणताच अवशेष शिल्लक राहत नाही आणि ती पूर्ण वात जळल्यानंतर एका राखेमध्ये परावर्तित होऊन जाते. तर हा कोणत्या गोष्टीचा संकेत आहे? तर बघतो, हा या गोष्टीचा संकेत आहे की तुमची पूजा, तुमची विनंती, तुमची आराधना, तुमचे इष्टदेव, तुमचा देव यापर्यंत पोहोचत आहे आणि तुमची देवता या स्वीकार करीत आहे. आणि सर्वाधिक महत्वपूर्ण गोष्ट ही की तुम्ही त्या दिवशी आपल्या इष्टदेवापाशी अथवा देवाजवळ जी पण विनंती व आराधना केली आहे त्या विनंतीला त्या दिवशी त्यांनी प्रत्यक्ष स्वीकार केलेले आहे. म्हणजेच तुमचे ते काम खूपच लवकर पूर्ण होणारे आहे अशी तुमच्या देवाची अथवा इष्टदेवतेची इच्छा आहे, असा त्यांचा आशीर्वाद आहे. तर हा या घटनेचा असा स्पष्ट संकेत आहे की तुमचा देव, तुमची इष्टदेवता तुमच्यावर अत्यंत प्रसन्न आहेत आणि तुमच्या त्या मनोकामनेस त्यांनी ऐकलेले आहे आणि त्यांनी त्या स्वीकारही केलेले आहे आणि एक प्रकारे स्पष्ट रूपाने तुम्हाला तथास्तु बोललेले आहे. तर बघतो, तुम्हाला अशामध्ये अत्यंत व खूपच प्रसन्न होण्याची गोष्ट आहे. अशा वेळी तुम्हाला जराही घाबरण्याची गरज नाही. तुम्ही त्या दिवशी अत्यंत प्रसन्न व्हावे की तुमची मनोवांछित इच्छा खूपच लवकर आता पूर्ण होणारी आहे, हा या घटनेचा स्पष्ट संकेत असतो. माझी तुम्हाला विनंती आहे की कृपया आपली पूजापाठला रोज एका नियमित वेळेवरच करा, जेणे की असे होऊ नये की तुम्ही रोज आपल्या पूजापाठला वेगवेगळ्या वेळेत परावर्तित करत राहाल. कारण की बघतो, तुमच्या नियमित पूजेच्या वेळी तुमच्या इष्टदेवतेची तरंगे हे साक्षात तेथील पूजास्थानी अवतरित होत असतात. तर अशा सकारात्मक ऊर्जेला तुम्हाला तुमच्या त्या योग्य व नियमित वेळेत तुमच्या पूजापाठने प्राप्त करून घ्यायचे आहे. आणि महत्वाचे बघतो, हे नेहमीच ध्यानात ठेवा, मन लावून श्रद्धेने, मग जरी तुम्ही 5 मिनिटेही करा पण पूजा साधना अवश्य करा, ज्याने की तुमचे जीवन धन्य होईल. बघतो, आता या दिव्याची दुसरी बाजू आहे का, दिव्यातील ज्योतीचे वारंवार हालत राहणे. तर पहा बघतो, तुम्ही बऱ्याच वेळा असे पाहिलेच असेल की जेव्हा तुम्ही दिवा लावता तर त्यावेळी तुमच्या घरामध्ये कोणता पंखाही चालू नसतो, तरीही तुमच्या दिव्याची जी ज्योत आहे ती वारंवार डावीकडून उजवीकडे हालत राहते. तर अशा वेळी काही व्यक्ती हे पाहून चिंतेत पडतात की पंखा तर बंद आहे, घरात कोणती वाऱ्याची झुळूक सुद्धा नाहीये, तर मग ही ज्योत इकडे तिकडे वारंवार का हलत राहते? याचे कारण काय आहे? तर बघतो, याचाही एक संकेत असतो. तर तो हा संकेत असा असतो की तुमच्या घरामध्ये काही ना काहीतरी छोटेसे संकट आहे, अडचण आहे, ज्या कारणामुळे ती ज्योत वारंवार हालत असते. ती ज्योत शांत राहणार नाही, ती हालतच राहील. याचा अर्थ हा होतो की तुमच्या घरामध्ये काही ना काहीतरी अडचण व समस्या येणार आहे. दुसरे, ज्योतीचे पडपडून शांत होणे. काही वेळा आपण पाहतो की जी ज्योत असते जेव्हा ती जशी शेवटच्या क्षणी येऊ लागते तेव्हा ती जोरजोरात पडपडून जळू लागते. काही वेळा मनुष्य याला पाहून मनातल्या मनात घाबरून जातो की असे का होत आहे, की ती ज्योत अशा प्रकारे भगभगत आहे. कारण हा चांगला संकेत नाही बघतो.
याचा अर्थ हा आहे की तुमच्या घरामध्ये कोणती ना कोणती नकारात्मक ऊर्जेच्या शक्तीचा वास आहे, ज्या कारणामुळे ती ज्योत भगभगत जळू लागते आणि त्याच ऊर्जेच्या कारणामुळे ती ज्योत शेवटी जाऊन पडपडू लागते. तर हा या दुसऱ्या तथ्याचा अर्थ आहे. तसेच कधी कधी असे होते की पूजा करतेवेळी दिव्याची ज्योत तीव्र गतीने उंचीवर जळत राहते. फक्त जेव्हा आपण पूजापाठ साधना करतो, मंत्रजप करतो, जे काही आपण करत असतो, तर काही वेळा आपण हे पाहतो की जसेच आपण पूजेच्या मध्यस्थी पोहोचतो, म्हणजेच की मध्येच अर्ध्या पूजेच्या वेळी आपण हे पाहतो की दिव्यातील जी ज्योत आहे ती अगदी सरळ स्थिर राहून लांबच लांब स्थितीत राहून सरळ सरळ जळत राहते. तीही अगदी न हलता तीव्र होऊन जाते, म्हणजेच वरच्या स्थानी जाऊन तीव्र होते आणि शांतपणे जळत राहते. तर मध्येच कमी होऊन पुन्हा तीव्र होते. तर बघतो असे वारंवार होत राहते जोपर्यंत आपण पूजापाठ करत राहतो. तर याचे काय कारण आहे, असे का होते, ज्योत आपणास काय सांगू इच्छिते? तर बघतो याचा अर्थ हा होतो की ज्या देवतेची आपण पूजा करत आहोत किंवा आपल्या इष्टदेवतेची आराधना करत असतो, तर ती आपली इष्टदेवता आपल्यावर प्रसन्न आहे, ती खुश होत आहे, आपली पूजापाठ स्वीकार करत आहे, मंत्रजप ग्रहण करत आहे आणि त्या ज्योतीच्या माध्यमातून आपणास हे सांगत आहे की मी तुमच्यावर प्रसन्न आहे आणि तुमच्या पूजेला स्वीकारलेले आहे. यासाठी ती ज्योत वारंवार उंचीवर जळत राहते. तर बघतो ज्योत ही अशीच वाढत नाही. जर तुम्ही सामान्यतः दिवा लावता तेव्हा ती ज्योत वाढताना दिसणार नाही. ती तेव्हाच दिसेल जेव्हा तुम्ही पूजा करत आहात आणि पूजा करण्यात तुम्ही एक नियमित साधक आहात. नियमाने पूजा करता तर देवता तुमच्या पूजेला स्वीकार करतात आणि याच माध्यमातून तुम्हाला ते एक संकेतही देतात. बघतो अशी बरीचशी कारणे आहेत जी मी तुम्हाला येणाऱ्या माझ्या पुढील व्हिडिओमध्ये सांगेल, ज्यांच्याद्वारे तुम्ही खूप साऱ्या गोष्टी जाणून घेऊ शकता. ही 5 महत्वाची तथ्य आहेत, यांच्याविषयी खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत ज्याने हे तुम्ही जाणू शकता की तुमच्या घराच्या खूप साऱ्या अडचणींच्या आणि देवतांच्या संकेतांच्या खूप साऱ्या गोष्टी आहेत. त्यामुळे बघतो माझी तुम्हाला कायमची विनंती आहे, कृपया तुम्ही आपली पूजापाठ एक नियमित वेळेवर करा, मन लावून श्रद्धेने. मग जरी तुम्ही 5 मिनिटेही पूजा करा, पण पूजा साधना रोजच्या रोज अवश्य करा, ज्याने की तुमचे जीवन धन्य होईल. बघतो आशा करतो की भक्ती शक्ती यात माझ्या चॅनेलवरील ही अत्यंत प्रभावशाली माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. खूप खूप धन्यवाद.